तर या घडामोडींकडे आपलं लक्ष असेलच, तुर्तास काही महत्त्वाच्या बातम्या बघूयात पावसासंदर्भातल्या। वाशिमच्या रिसोड तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलंय। सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। गावागावात रस्त्यावर पाणी साचलंय। सततच्या पावसानं साचून असलेल्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत होतंय, नागरिकांचे हाल होतायत। सततच्या बरसणाऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। वाशिम जिल्ह्यातील ही काही दृश्य आहेत। इथे मुसळधार पाऊस झालेला आहे। नाशिकच्या चांदवड तालुक्यातील शिगवे गावातील शेतशिवारात पावसाचं पाणी साचलंय, त्यामुळे मका आणि बाजरी पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे। सरकारनं तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। तर परभणी जिल्ह्यात सुद्धा मागच्या 6 ते 7 दिवसांपासून सातत्याने मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे सोयाबीन, कापूस, हळद या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। शेतात अजूनही गुडघ्या एवढं पाणी साचलेलं असताना अद्याप प्रशासनाकडून पंचनामेही करण्यात आलेले नाहीयेत। त्यामुळे पंचनामेच नाहीत तर आम्हाला मदत कधी देणार असा सवाल संतापलेल्या शेतकऱ्यांनी विचारलाय। परभणीच्या देवलगाव अवचार येथील हळद पिकातील गुडघ्याभर पाण्यातून नुकसानीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। कापूस, सोयाबीन असेल, त्याच्यानंतर मूग असेल, या पिकांचं नुकसान आपण बघितलं। मात्र हे नगदी पीक आहे हळदीचं, आणि हे जवळपास 1 हेक्टरचं ही पूर्ण हळद आहे आणि ती पूर्णतः पाण्यात गेलेली आहे। हे हळद उत्पादक शेतकरी आहेत। किती नुकसान आहे, किती तुमची हळद होती, किती पैसा खर्च केला आणि आता नुकसान किती आहे? 1 हेक्टर हळद आहे, तर याच्यावर आतापर्यंत 1 लाख रुपये खर्च झालेला आहे। याच्यामध्ये 100% म्हणजे जवळपास 5 लाख रुपयाचं नुकसान आहे सध्या हळदीमधून। तर सरकारनं काय अजून पंचनामे केले नाही, काय नाही। तातडीनं पंचनामे करून काय तो निर्णय घ्यावा। सोयाबीन, कापूस भरपूर नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्याची बिकट परिस्थिती झालेली आहे। शेतकऱ्याला काय करावं म्हणून असं काही सूचना झालंय। एवढी पावसाने हानी केलेली आहे। सरकारकडे काय मागणी? सरकारनं मदत काहीतरी द्यावं चांगल्या प्रकारची। नाही, नुकसानीचे पंचनामे अजिबात झालेले नाहीत। ताडबोरगाव मंडळामध्ये एक पंचनामा झाला नाही। कालच आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आणि ताडबोरगाव मंडळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करावे असे आम्ही त्यांचे निर्देशनास आणून दिलेले आहे। आणि त्या संदर्भात मेघना बोर्डीकर यांना सुद्धा आम्ही पालकमंत्र्याकडे नुकसान ताडबोरगाव मंडळामध्ये हातोनात नुकसान झालेलं आहे। यामध्ये शेतकऱ्यांनी घातलेला खर्च सुद्धा निघणार नाही। पुढचं वर्षभराचं नियोजन असेल, हे कसं करायचं ह्या विवंचनेमध्ये शेतकरी सापडलाय। त्यामुळे सरकारनं तात्काळ या पूर्ण पंचनामे करून, या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव तरतूद करून आर्थिक मदत करणं गरजेचं बनलंय। कॅमेरा पर्सन व्यंकटेश, पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। पुढची महत्त्वाची बातमी, पूजा खेडकरच्या घरी नवी मुंबई आणि पुण्याचे पोलीस दाखल झालेत। 4 दिवस उलटलेत तरीही खेडकर कुटुंबियांचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाहीये। पूजा खेडकर आणि तिच्या आईवडिलांचा अद्यापही शोध सुरूच आहे। नवी मुंबईतून एका ट्रक क्लीनरचं अपहरण केल्याच्या प्रकरणात दिलीप खेडकर आरोपांच्या पिंजऱ्यात आहेत, तर दिलीप खेडकरला पलायन करण्यास मदत करणं आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मनोरमा खेडकरवर गुन्हा नोंदवला गेलाय। पोलीस खेडकर कुटुंबियांचा शोध घेत आहेत। सर्व कुटुंबियांचे फोन सध्या बंद आहेत। तसंच या 4 दिवसात त्यांनी एकही ऑनलाईन व्यवहार केला नसल्याची माहिती आहे। मात्र पोलिसांना त्यांचा शोध अद्यापही का लागलेला नाही असा सवाल आता उपस्थित होतोय। आणि या संदर्भात मंदार गोंजारी आपल्याला अधिक माहिती देतील। मंदार, पोलीस या खेडकर दाम्पत्याचा शोध घेतायत असं दाखवतायत खरं, मात्र हे खेडकर दाम्पत्य 4 दिवसानंतर देखील या पोलिसांना का सापडत नाहीये हा प्रश्न उपस्थित होतोय आणि त्यातून पोलिसांच्या एकूण कार्यशैलीबद्दलच शंका उपस्थित होते आहे। आता रबाळे पोलीस आणि पुण्यातील चतुसृंगी पोलीस हे या खेडकरांच्या बंगल्याच्या आतमध्ये आहेत आणि आतमध्ये जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून माहिती घेतली जाते आहे। काही वेळापूर्वी या खेडकर कुटुंबाचे जे वकील आहेत त्यांच्याकडे देखील चौकशी करण्यात आली, मात्र 4 दिवसानंतर देखील हे खेडकर दाम्पत्य कुठं आहे हे पोलीस सांगू शकलेले नाहीत। ना रबाळे पोलीस ना पुणे पोलीस। आणि या खेडकर कुटुंबाचं आतापर्यंतचं ट्रॅक रेकॉर्ड जर आपण पाहिलं किंवा पोलिसांचं ट्रॅक रेकॉर्ड या
खेडकर कुटुंबाबद्दलचं पाहिलं तर हे खेडकर कुटुंब नेहमीच पोलिसांना वेळेवरती का सापडत नाही असा प्रश्न उपस्थित होतोय. हे पोलीस कर्मचारी आहेत या ठिकाणी. कारण आपण पाहिलं की पूजा खेडकरवरती जेव्हा गुन्हा दाखल झाला जुलै 2024 मध्ये, त्यानंतर डिसेंबर 2023 मध्ये उच्च न्यायालयाने दिल्लीच्या अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळेपर्यंत दिल्ली पोलिसांना पूजा खेडकर सापडल्या नव्हत्या. त्यानंतर अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पुढे एप्रिल 2025 पर्यंत देखील त्या पोलिसांना सापडलेल्या नव्हत्या. त्याच प्रकरणामध्ये ज्या मनोरमा खेडकर यांनी शेतकऱ्यांना धमकावल्याचा आरोप होता, त्या मनोरमा खेडकर देखील बरेच दिवस सापडलेल्या नव्हत्या. त्याच प्रकरणामध्ये दिलीप खेडकर जे आरोपी होते ते त्यावेळी पोलिसांना सापडलेले नव्हते आणि त्यानंतर त्यांना न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळालेला होता. आता या प्रकरणात देखील हे खेडकर दाम्पत्य अटकपूर्व जामिनाचा प्रयत्न करत असण्याची शक्यता आहे. आणि दुसरीकडे पोलीस तपास करतो आहोत असं दाखवतायत खरं, मात्र खरंच तपास होतोय का ही शंका या 4 दिवसांमध्ये उपस्थित होते आहे. नक्कीच मंदार, या संदर्भातले अपडेट्स जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आपण बघतोय सध्या पूजा खेडकर यांच्या घरी पोलीस दाखल झालेले आहेत. पोलिसांकडून पुढचा तपास सध्या सुरू आहे आणि आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या इथून आपल्याला या संदर्भातले अपडेट्स देत आहेत. मंदार, सध्या पोलिसांकडून नेमका कसला तपास केला जातोय आणि कुणाची चौकशी केली जाते? आत्ता या ठिकाणी या बंगल्यामध्ये फक्त कर्मचारी आहेत, खेडकर कुटुंबाचे या ठिकाणचे कामगार आहेत आणि त्याचबरोबर खेडकरांची जी वकील आहे, एक महिला वकील, त्या महिला वकिलेला देखील या ठिकाणी आणण्यात आलं होतं आणि या महिला वकिलाकडून देखील माहिती घेण्यात आली. मात्र खेडकर दाम्पत्य कुठं आहे याची माहिती पोलीस अद्यापही देऊ शकलेले नाहीत. एका बाजूला जर वकिलांकडून माहिती घेतली जाते तर खेडकर दाम्पत्य कुठे आहे हे का पोलीस शोधू शकत नाहीयेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रविवारी जेव्हा या ठिकाणी पोलीस आले नवी मुंबई, तेव्हा आतमध्ये दिलीप खेडकर होते. मात्र मनोरमा खेडकर यांनी सांगितलं की पोलिसांनो तुम्ही पोलीस स्टेशनला थांबा, मी माझ्या नवऱ्याला घेऊन तिथे येते. या मनोरमा खेडकर यांच्यावरती पोलिसांनी मुळात विश्वासच का ठेवला हा प्रश्न आहे. कारण त्याच दरम्यान जे आहेत ते दिलीप खेडकर गायब झाले आणि पोलिसांना मनोरमा खेडकर यांच्यावरती देखील गुन्हा दाखल करावा लागला. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पोलिसांच्या तपासावरतीच प्रश्न किंवा एक शंका उपस्थित करणारे आहेत. हो, पण मंदार, आपण जसं बघतोय या खेडकर कुटुंबाने मागील 2-4 दिवसांमध्ये कुठले ऑनलाईन व्यवहार सुद्धा केलेले नाहीयेत असं आता समोर आलेलं आहे. खेडकर हे जे दाम्पत्य आहे या दोघांच्या मोबाईलचं शेवटचं जे लोकेशन आहे ते याच बंगल्यामध्ये सापडलं. म्हणजे हे दोघे याच ठिकाणी असतील असं पोलिसांना वाटलं आणि त्यामुळे या ठिकाणी ते आले. खरं तर रविवारी मनोरमा खेडकर या स्वतः देखील होत्या, त्यानंतर त्या गायब झाल्या. मग आधी त्यांना का नाही पकडलं पोलिसांनी हा प्रश्न आहे. आणि या दोघांचेही मोबाईल या बंगल्याच्या आतमध्येच असावेत असं पोलिसांचा संशय, कारण शेवटचं लोकेशन या बंगल्यामधलं सापडलं, मात्र त्यानंतर मोबाईल सापडलेले नाहीत. एक तिसराच पूजा खेडकरचा जुना मोबाईल पोलीस ताब्यात घेऊन निघून गेले, मात्र त्यानंतर या खेडकर दाम्पत्याचा कुठेही ठाव ठिकाणा लागलेला